एक अभिनेत्री म्हणून 48 तास काम करणं आणि बऱ्याच लोकांना एक हे असते ना, जाणून घ्यायची इच्छा असते की तुझं स्वतःचं डिसिप्लिन काय आहे नेमकं? त्या बाबतीत पण मी अनेक ह्याच्यातनं गेले. म्हणजे हे 48 तास काम आहे ना, ते एक्सेप्शन आहे बरं का. तुम्ही जर हे सलग करायला लागला तर तुमचं शरीर मोडून पडेल. त्यामुळे इट इज नॉट ॲडवायझेबल. सुरुवातीला मी हे केलं. माझ्या करिअरच्या सुरुवातीला काय व्हायला लागलं, जेव्हा आधी एकतर खूप ऑडिशन्स देते आणि काहीच घडत नाही आहे. पण जेव्हा घडायला लागलं तेव्हा असं वाटायला लागतं, अरे आत्ताच वेळ आहे तर करून घ्या, सगळं करून घ्या, सगळं करून घ्या. प्रत्येक नटाच्या आयुष्यात किंवा नटीच्या आयुष्यात ते येतं की हे पण करते, ते पण करते, ते पण. मग फुलराणी पण चालू आहे, तिकडे अवघाची पण चालू आहे, तिकडे वळू पण करते, प्रत्येक क्षेत्रात मी करते आता काम. पण व्हायला काय लागलं, ते तब्येतीवर यायला लागलं आणि 23व्या वर्षी व्हीलचेअरवर मी फिरत होते. काय म्हणते? हो, मला ते सायटिकाचा त्रास सुरू झाला रे. आणि एवढा त्रास व्हायला लागला की मला कुशीवर वळता येईना. आणि संदेश बिचार मला व्हीलचेअर, तो मला अमृता काहीतरी चुकतंय, मेजर चुकतंय काहीतरी. आणि तिथे माझे डोळे जरा मी हल्लेच, म्हणजे की 23 वर्ष होय काय चाललंय म्हणजे ना, अजून कारकीर्द पुढे. सो त्याच्या आधी अर्थात मी खूप वाह्यातपणा शरीराबरोबर केला. मला डॉक्टर लागूनचा शब्द, काय वाह्यातपणा केलास, त्याशिवाय एवढं शरीर तुझं, डॉक्टर होतं ना ते, काय केलंय असं ते मला म्हणाले. तर खूप शरीराकडे दुर्लक्ष मी करत गेले. झोपायचं नाही, वेळेवर खायचं नाही, व्यायाम नाही. पण त्याची जबर किंमत मी मोजली आणि मग एक प्रवास सुरू झाला परुळेकर सरांच्या मदतीने. ज्या प्रवासात आता मला ते माहिती आहे की तिथे चुकीला माफी नाही भिडू, ते मी आता गृहीत धरत नाही. शरीराला तुम्ही गृहीत नाही धरत, पण इतर वेळेला मी त्या शरीराला सगळं हवं ते देते, म्हणून ते एक 48 तास काम करतं एखाद दिवशी. पण मी जर रोजच आता तू झोपतच नाहीयेस तसं नाही. आता गेले काही दिवस प्रमोशन्स चालू आहेत, झोप होत नाहीये, पण माझं शरीर इतकी छान साथ देतं, मी त्याला म्हणते थँक्यू, पण मी तुला झोप देणार आहे, आपण आता सुट्टीवर जाऊयात. ते तुम्हाला तो समतोल राखायला पाहिजे. तुम्ही जर ताबडवतच राहिलात घाण्याच्या बैला, तसं नाही होणार.